नमस्कार, मी चंद्रभान कदम आणि आपण बघत आहोत बेसिक न्यूमरोलॉजी. तर हे आपलं जे नवीन सेशन आहे बेसिक न्यूमरोलॉजी, यामध्ये मित्रांनो आपण जे आपले नंबर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमची जे डेट ऑफ बर्थ आहे त्याचा यूज करून कसे कॅल्क्युलेशन कराल, ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण ड्रायव्हर, कंडक्टर हे नंबर पण बघितले, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक नंबर बघितला म्हणजे 1 to 9 हे मेन जे आहे न्यूमरोलॉजीमध्ये नंबर्स आहेत. तुमच्या डेट अकॉर्डिंग टू युअर डेट ऑफ बर्थ फक्त न्यूमरोलॉजीमध्ये 1 ते 9 म्हणजे सिंगल डिजिटमध्येच आपण तो तुमचा जो ड्रायव्हर नंबर आहे किंवा कंडक्टर आहे, आपण त्याला डेस्टिनी नंबर आणि फेट नंबर म्हणतो, ठीक आहे. तर आता आपण एक नंबर बघितला की ज्याची डेट ऑफ बर्थ 1, 10, 19 आणि 28 ही आहे. अशा लोकांची जे फेट नंबर आहे तो आहे 1. त्याची टोटल जी आहे सिंगल डिजिटमध्ये ती 1 येते. आणि त्यांच्या क्वालिटीज पण आपण बघितले की काय क्वालिटीज आहेत आणि त्यांचं बिहेवियर वगैरे कसं असतं, ठीक आहे. तर या न्यूमरोलॉजीचा यूज करून आपण एक लक्षात घ्या की आपण बेसिकली ज्या काही चुकीच्या गोष्टी करतोय किंवा रॉंग्स, जसं की आता ॲस्ट्रॉलॉजी झालं किंवा न्यूमरोलॉजी झालं, यामध्ये बरीच लोक काय करतात की पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून राहतात. तर आपलं एकमेव हे वाक्य आहे की तुम्हाला हार्डवर्कला सबस्टिट्यूट नाही, हार्डवर्क तुम्हाला करावंच लागेल. पण एवढंच आहे की तुम्ही सपोज आता एखाद्या ए डेस्टिनेशन पासून बी डेस्टिनेशनला जाणार आहात, ठीक आहे, आणि सी डेस्टिनेशन तुमच्या अपोजिटला आहे, पण तुम्ही जाणार आहात ए डेस्टिनेशनला पण तुम्ही गेलेत सी डेस्टिनेशनकडे. तर आपलं काम जे आहे ते तुम्हाला की नाही तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललंय, तर तुम्ही ह्या साईडला जा. म्हणजे काय होईल की तुमचा वेळ वाचेल. म्हणजे जसं आता बऱ्याच जणांना की आपण आता मी पुण्यात राहतो, ठीक आहे, कात्रज, स्वारगेट आणि शिवाजीनगर. तर आता तुम्हाला स्वारगेटवरून जर कात्रजला जायचं आणि तुम्ही जर शिवाजीनगरकडे निघालात तर आमचं काम एवढंच आहे की नाही तुम्ही चुकीच्याच मार्गाने चाललाय तर इकडे जाऊ नको. त्याचा एवढाच एक उपयोग होतो, यामध्ये तुमचा भरपूर टाइम वाचतो, ठीक आहे. तुम्हाला लाईफमध्ये बऱ्याच गोष्टीचं जे काय होतं की वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. म्हणजे जे एकदम स्मार्ट लोक असतात ते, सपोज जे हुशार लोक आहेत ते काय करतात की त्यांच्या चुकांमधून शिकतात, पण जी एकदम जास्त स्मार्ट असतात ती लोक दुसऱ्यांच्या पण चुकातून शिकतात. म्हणजे काय की पुढचं जर आता तुम्ही चाललेत कुठेतरी नदीतून किंवा काय, पुढचं जर तिथं एकदम खड्ड्यात खाली गेलं तर तुम्ही तीच चूक करणार का? नाही, मला अनुभवच घ्यायचा आहे, नाही ना. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही दुसऱ्यांच्या चुकांमधून पण शिकल्या पाहिजे. आणि आपल्याला इथे हेच करायचंय की जे आपण लाईफमध्ये निर्णय घेतोय, प्रत्येक निर्णय नाही पण जे काही निर्णय घेतो ते विचारपूर्वक करणे. तर ह्याच्यामधून तुम्हाला काय होते की तुमच्याकडे जे नंबर्स आहेत त्याच्यावरून आपल्याला कळतं की तुमच्याकडे काय क्वालिटीज आहेत. एक थोडक्यात जर आपण सॉफ्ट स्किलमध्ये शिकलो की आपल्याकडे ज्या क्वालिटीज नाही आहेत, म्हणजे जे नंबर्स नाही आहेत ते आपल्या क्वालिटीज आपण आत्मसात करणे, ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की काही नंबर्सला कसं असतं की अरोगन्स असतं, ठीक आहे, किंवा थोडा इगो असतो. तर त्यांना आपण सरळ सांगतो की तुम्ही तुमचा इगो कमी ठेवा, तुमचा बाजूला ठेवा तो इगो, किंवा थोडं काय की झुकायला शिका. तर ह्या जे तुमच्या आहेत, कारण काय होते की तुमचा तो नंबर जो आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे ती क्वालिटी जास्त आहे, कारण तो तुमचा जो आहे तो फेट नंबर आहे, ड्रायव्हर नंबर आहे, तुम्हाला तो ड्राईव्ह करतोय. तर त्यामुळे त्याच्या क्वालिटीज ऑब्विसली तुमच्याकडे असणार. आणि त्यातून आपल्याला काय होते की त्याच्या आपल्याला विरुद्ध करायचे. काय करायचं, कारण तुमच्याकडे सपोज आता नंबर आहे, तुमचा नंबर आहे 4, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय की तुम्हाला डिसिप्लिन आहे, चिडचिड खूप होती, आदळापट करणार, ह्या गोष्टी होतात. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं की तुमचं जे तोंड आहे ते बंद ठेवायचं. बंद म्हणजे कसं, थोडक्यात की कारण तुम्ही जेव्हा बोलायला लागलात तर तुम्ही पुढच्याचा विचार नाही करणार, बडबड बडबड बड बोलून टाकणार, मग त्यामध्ये तुमचं नुकसान होतं. मग ह्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये सांगतो की तुम्ही काय करायला पाहिजे. तुम्ही डिसिप्लिन राहायला पाहिजे. तुमचं जे 4 नंबरसाठी बोलतोय आपण की तुम्ही एखादं शेड्यूल केलं तर ते तुम्ही त्याला स्टिक राहायला पाहिजे की हां, ह्या गोष्टी तुम्ही करायलाच पाहिजे. तर तुम्ही राईट डायरेक्शनने जाल आणि तुम्हाला सक्सेस जे आहे ते तुम्हाला फास्ट मिळेल. म्हणजे रेग्युलर बऱ्याच अशी लोक आहेत की जॉब करतोय, सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण पाहिजे तेवढी ग्रोथ नाही होत.
तर त्याच्या बरेच कारण आहेत, ते आपण पुढे शिकणार आहोत की तुम्ही कसे डिसिजन घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही कुठल्या करिअरमध्ये आहे, तुमचं राईट करिअर कुठलं आहे नंबरनुसार. आणि हे ऑब्विसली ह्या गोष्टी होतात, मी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि आजूबाजूला सराउंडिंग पण बऱ्याच लोकांना मी मार्गदर्शन करतो, तर त्यांना तो अनुभव येतो, त्यामुळे ते माझ्याकडे येतात, कन्सल्टेशन घेतात. त्याचं कारण एकमेव आहे की कारण त्यांना तो अनुभव येतोय. आपण कुणालाही फोर्स करत नाही, पण जर आपण जसं की आता बाकीचे आपण जसं प्रयोग करतो तसंच एक न्यूरोलॉजीमध्ये पण त्यांनी काय केले, सॅम्पल घेऊन प्रयोग केले की हे नंबर आले तर त्यांचं बिहेवियर कसं आहे, काय आहे, त्याच्यानुसार ते जो फॅक्ट आहे तो फॅक्ट आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. त्यानुसार तर आपण आज बघणार आहोत नंबर 2. ठीक आहे, तर नंबर 2 जो आहे, ज्यांचा डेस्टिनी नंबर 2 आहे, फेट नंबर, तर अशांची डेट ऑफ बर्थ जी आहे ती 2, 11, 29 आणि 20. ज्यांची डेट ऑफ बर्थ जी आहे ती या नंबरनी होती, त्यांचा जो फेट नंबर आहे तो 2 आहे. ठीक आहे, त्याला आपण ड्रायव्हर नंबर पण म्हणतो. तर 2 नंबरवाल्यांचं कसं आहे की हे जे म्हणजे बोलायला वगैरे खूप सॉफ्ट असतात, सॉफ्ट स्पोकन असतात आणि जेंटल, म्हणजे थोडं स्लो पण असतात, कारण त्याला आपण जो ग्रह आहे तो मून आहे 2 नंबरवाल्यांचा. तर तो थोडं कसं सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे जसं तुमची आई आहे, एकदम केअरिंग वगैरे असतात, म्हणजे काळजी करतात. काही जर झालं तर ती तुम्हाला आवर्जून विचारणार. ठीक आहे, आणि तेवढंच ते सेन्सिटिव्ह पण असतात, पण बोलण्याच्या बाबतीत पण तेवढंच. आणि त्यांची जी इंट्युशन लेवल आहे, ती इंट्युटिव्ह लेवल जी आहे ती खूप चांगली असते. म्हणजे काय होतं की आता सपोज तुम्ही कुठे निघाले फिरायला 4 मित्र, ठीक आहे, त्यामध्ये तुमचा जो मित्र आहे तो एक, त्याची डेट ऑफ बर्थ ड्रायव्हर नंबर जो आहे तो 2 आहे. तर तो काय होतं की तुम्ही निघताना तुम्ही जस्ट तो काय म्हणणार की चला एअर चेक करून घेऊ, टायर जर वगैरे तो तर पंक्चर वगैरे आहे का काही, असं तो म्हणणार. तर तेवढ्यात काय होतं की कुठला ना कुठला टायर तुमचा पंक्चर असणार आहे. तर काय होतं की त्यांना ऑटोमॅटिकली, म्हणजे इंट्युटिव्ह पॉवर त्यांची जी आहे ती जास्त असते, तर त्यांना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आधीच कळतात. तर तुम्ही हे ऑब्झर्व करू शकता. ठीक आहे, आणि 2 नंबरवाले जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मूनचं असल्यामुळे काय होतं की वॉटर रिलेटेड. आता मून मध्ये बघा, मून पृथ्वीवर पण किती 72% पाणी. ठीक आहे, आणि आपल्या बॉडीमध्ये पण 72% वॉटर आहे. जसं अमावस्या आणि पौर्णिमेला मून जे आहे ते आपल्या समुद्रातल्या लाटेवर त्याचा परिणाम होतो, ज्यावेळेस अमावस्या असेल किंवा हाय टाईड, लो टाईड, तर त्याचा परिणाम पृथ्वीवर होतो, की समुद्राच्या लाटा वगैरे येतात. तसंच आपल्या बॉडीमध्ये पण तेवढंच पाणी, पण त्याचा परिणाम पण जो आहे तो आपल्या मनावर होतो. एक तुम्ही ऑब्झर्व करा, ह्याच्या आधी पण तुम्ही ऑब्झर्व केलं नसेल तर इथून पुढे तुम्ही ऑब्झर्व करा, अमावस्या किंवा पौर्णिमा ह्या वेळेस ज्यांचं माइंड कंट्रोलमध्ये नाहीये, म्हणजे काय होतं की बरेच जणांचं की 2 जे आहेत त्यांचे नंबर 2 जो आहे तो त्यांच्या लो शुगर नसेल किंवा काय असेल, किंवा त्यांचा तो माइंड जो आहे ना तो कंट्रोलमध्ये नसेल, तर त्यांची चिडचिड होते किंवा वाद होतात. म्हणजे काहीच नाही, तुमचं कुणासोबत तरी वाद होणार, म्हणजे त्यानंतर तुम्ही नंतर विचार केला की अरे वाद का झाला, म्हणजे तुम्ही म्हणाल की कारण पण असं नव्हतं की वाद होण्यासारखं, पण का झाला असेल वाद. अशा गोष्टी पण होतात. तुम्ही ऑब्झर्व करा अमावस्या पौर्णिमेला कारण काय होतं की माइंड आपल्या बॉडीवर त्याचा परिणाम होतो 100%. बॉडीवर झाला म्हणजे तो माइंड आपला आउट ऑफ कंट्रोल जातं, तर त्यामुळे त्या गोष्टी होतात. आता 2 नंबरवाल्यांचं जे आहे ते मध्ये बिझनेस पण, तुम्ही बिझनेस जो आहे तो कुठल्या प्रकारचा करू शकता, किंवा तुम्ही नोकरी पण आहे तर ती कुठल्या रिलेटेड, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये करू शकता की ज्यामुळे तुम्हाला जास्त प्रोग्रेस मिळेल. ठीक आहे, तर 2 नंबरवाले जे आहेत, जर बिझनेस करायचा तर ते लिक्विड फॉर्ममध्ये जे आहे मटेरियल, लिक्विड दूध झालं, तेल झालं, ठीक आहे, लिक्विड जेवढे आयटम आहेत, केमिकल वगैरे, तर त्यामध्ये तुम्ही बिझनेस करू शकता. त्यामध्ये तुम्हाला कसं आहे की बाकीचे पण तुमच्याकडे नंबर कुठले आहेत काय, त्याच्यावरून आपल्याला ते पूर्ण लो शुगर किंवा ॲडव्हान्समध्ये आपल्याला ते शिकता येईल. पण एक बेसिक तुम्हाला आयडिया सांगतो की ते त्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा मग जॉब पण तुम्ही करू शकता त्या रिलेटेड, जसं की डेअरी आहे,
मोठमोठे जे लिक्विड केमिकलच्या इंडस्ट्रीज आहेत त्या रिलेटेडमध्ये जर तुम्ही जॉब केला तर काय होतं की तुम्ही अशा क्षेत्रामध्ये जर केलं तर तुमची ग्रोथ जी आहे ती फास्ट होती. असं नाही की बाकीच्या क्षेत्रात केलं तर तुम्ही, पण तुम्हाला बाकीच्या क्षेत्रात केलं तुम्ही किंवा अपोजिट किंवा चुकीचं म्हणता येणार नाही, पण त्या क्षेत्रात जर तुम्ही काम केलं की जे तुमच्या रिलेटेड नाहीये तर त्यामध्ये काय होतं की तुम्हाला वाटतं की नाही आपली ग्रोथच होत नाही, इथे कुठेतरी आपण स्टक होतोय, म्हणजे खूप मेहनत करतोय तरी पण आपली ग्रोथ होत नाही. तर मला एवढंच सांगायचं की तुम्हाला जर HR अकॉर्डिंग तुम्ही जर गेलात तर डेफिनेटली तुम्ही पुढे ग्रोथ करू शकता. एक कन्सल्टेशन तुम्ही जर घेतलं, कसं आहे की लाईफमध्ये सगळ्यांना गुरुची आवश्यकता आहे. म्हणजे एक गुरु किंवा एक कोच, लाईफ कोच जर तुम्हाला असेल, म्हणजे त्यांनी जे त्याच्या लाईफमध्ये किंवा त्यांचा अनुभव जो आहे ते एखाद्या क्षेत्रात जर काम करतायत तर त्यांच्याकडून जर तुम्ही जर मार्गदर्शन घेतलं तर ऑब्व्हियसली तुम्ही पुढे जाणार. आता जसं की आपण घर बांधायला घेतो तर घर बांधण्यासाठी आपण कुणाला प्रेफर करतो? इंजिनियर की ज्यांनी हे घरं वगैरे बांधली. का आपण त्यांनाच प्रेफर करतो की त्यांच्याकडे डिग्री आहे, ती कुठे कॉलम घ्यायची काय त्यांना माहिती असतं. त्याच प्रकारे जर तुम्हाला लाईफमध्ये जर पुढे जायचं तर तुम्हाला लाईफ कोचची आवश्यकता आहे. आणि आवश्यकता म्हणण्यापेक्षा जर तुम्ही ते मार्गदर्शन घेतलं त्याचं तर तुम्ही फास्ट पुढे जाल. म्हणजे काय होतं की लाईफमध्ये टाइम खूप गरजेचा आहे मित्रांनो. म्हणजे आता तुम्हाला सपोज 1,00,000 जी दिले मी आणि 10 वर्षांनी 1,00,000 दिले तर त्याची व्हॅल्यू सेम राहते का? नाही राहत. कारण त्या 1,00,000ची व्हॅल्यू जी आहे ती 10 वर्षांनी मे बी 10,000 असेल. तर तसंच आहे, तुम्हाला जर लाईफमध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला टायमिंग खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही फास्ट काम करणं किंवा फास्ट ग्रोथ तुमची होणं गरजेचे आहे. म्हणजे जो आता सपोज बरेच जण आहेत की ते डिसअपॉइंटमेंट आहेत तुमच्या सॅलरीच्या, कुठं कंपनीत काम करते तर जेवढी पाहिजे तेवढी नाहीये. म्हणजे तुम्हाला पाहिजे होती 40 तर तुम्हाला मिळते 20, म्हणजे खूप तुम्ही मागे आहात. मग आता त्या गोष्टी मिळणं का गरजेचं आहे? कारण टाइम खूप महत्वाचा आहे. तुम्हाला अजून 4-5 वर्षांनी जर तेवढी अमाऊंट मिळाली, तेवढी सॅलरी मिळते, तर त्याची व्हॅल्यू त्यावेळेस खूप कमी असणार आहे. म्हणजे आताच्या 20 एवढीच असेल. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही न्यूमरोलॉजीचा एक किंवा लाईफ कोचचा एक मार्गदर्शन म्हणून काम त्याचा उपयोग करू शकता. अकॉर्डिंग टू यू, इट्स अप टू यू. कारण तुम्ही मान्य करत, बरेच जण लोक काय होतात की तो निगेटिव्ह माइंडसेट असतो, हे नाही मानत आम्ही, ते नाही मानत, काहीच नाही मानत. पण काही गोष्टी तुम्ही मानून तर बघा. म्हणजे काही न करण्यापेक्षा काहीतरी करा ना, त्यातून काही ना काही रिझल्ट येईल. ऑब्व्हियसली तुम्हाला जो पण पॉझिटिव्ह रिझल्ट येईल, न्यूट्रल येईल किंवा निगेटिव्ह येईल, त्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टी करा. पण बरीच लोक काय करतात की नाही, हे नाही केलं तर काय होतं, ते नाही केलं तर. म्हणजे मी पण तुमच्यापैकीच एक होतो. मी म्हणजे आधी असं करायचो की हे असंच का करतो आपण, किंवा काही विधी वगैरे असतात देवाचे तर ते तसंच का करतो. तर ह्याचं सायंटिफिक रिझन आहे. आपल्याकडे जे मंदिर आहेत किंवा आपल्याकडे जे पूजापाठ करतात, ठीक आहे, जप करतात देवाचा, तर त्यामागे लॉजिक आहे. आता आपण त्याला मेडिटेशन म्हणतो. तर पहिली लोक काय करायची की जाप करायची, देवाचं नाव घ्यायची, डोळे लावायची, आणि म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं जे माइंड आहे तो इकडे तिकडे भटकू द्यायचा नाही. एकाच नावावर आपण तो कॉन्स्टंट ठेवायचा. कारण माइंडला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. ज्यांचा माइंड कंट्रोलमध्ये आहे त्यांना कुणीच हरवू शकत नाही, किंवा तुम्हाला कुणीच असं म्हणजे उल्लू बनवू शकत नाही. यातून तुम्हाला काय कळेल की तुमचा जो नंबर कुठला आहे आणि तुम्ही काय काय गोष्टी करायला पाहिजे, काय रेमेडीज करायला पाहिजे, त्यामुळे जो तुमचा नंबर आहे तो स्ट्रॉंग होईल, जास्त स्ट्रॉंग होईल. त्यातून आपण सांगणार आहोत. तर आज आपलं 2 साठी नंबर 2 आहे तो आजसाठी एवढंच आहे. आपण परत पुढच्या उद्या भेटूया आणि आपला जो नंबर 3 आहे त्याविषयी जाणून घेऊया, त्यांच्या काय क्वालिटीज आहेत. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. धन्यवाद.